बाबाजी आले हो, बाबाजी आले हो, गाव स्वामींचे नाम परमानंद गिरीजी, अवतार शिवाचा घेऊन बाबाजी आले हो, बाबाजी आले हो। तरी 1957 सालाला कलियुगात भक्त तारण्या स्वामी आले अवताराला। सारोळा गावी अंजन तरी 1957 सालाला कलियुगात भक्त तारण्या स्वामी आले अवताराला। सोडून मोह माया सारी स्वामी शिव अवतारी आले परमानंद घेऊन बाबाजी आले हो, बाबाजी आले हो, अवतार शिवाचा घेऊन बाबाजी आले हो, बाबाजी आले हो। रक्षा लावून कपाळी पुरुष मंडळीने कपाळी लावायची, महिला मंडळाने कपाळी उजव्या कोशीला आणि बांगड्याला लावायची ती रक्षा कुंडाची। त्रयायुगम जमदग्नि कश्यप त्रयायुगम अस्य त्रयायुगम सगळ्यांनी कपाळाला लावर का? बसलेल्या प्रत्येक धर्मात्मांचं पुण्यात्मांचं परम भाग्य आहे। आपल्या सर्वावर ते ईश्वराची विशेष कृपा देखील आहे। आपलं आणि आपल्या पूर्वजांचं काही पुण्यही आहे। आपलं सर्वांचं भाग्य आहे, आपल्यावरती ईश्वराची विशेष कृपा असं म्हणण्याचं कारण की आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी आले आहात म्हणजे भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी आले आहात। दररोज काही मंदिर बांधला जात नाही, दररोज काही प्राणप्रतिष्ठाही होत नाही आणि प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं
उपस्थित राहण्याचं भाग्य काही दररोज प्राप्त होतं असं नाही. दररोज कोणी मंदिर बांधतं, प्राणप्रतिष्ठा होते, त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य प्राप्त होतं, प्रसाद घेण्याचं भाग्य प्राप्त होतं असं नाही. आपल्याला जर हे सर्व भाग्य प्राप्त झालेलं आहे, समजायचं की आपल्यावर ते विशेष ईश्वराची कृपा आहे. सामान्य कृपा तर सर्व जीवावर ते ईश्वराची आहे. पाहो जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळितो. ही सामान्य कृपा आहे, परंतु विशेष कृपा ही आहे की या विश्वामध्ये सर्वात जो दुर्लभ देह कोणता असेल तर दुर्लभ हो मानुष्यो देहो, मानवाचा देह दुर्लभ आहे, तो आपल्याला दिलेला आहे. आणि ज्या ईश्वरानं सर्व विश्व निर्माण केलं, त्या भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त झालं. ही ईश्वराची विशेष कृपा आहे. या ठिकाणी धर्मात्मांनी पुण्यात्मांनी धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या सहयोगानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं सत्यम शिवम सुंदरम अशा भगवान शिवाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. सुखकर्ता आणि दुःखहर्ता, अमंगलहर्ता आणि मंगल करता, रिद्धी सिद्धी बुद्धीची दाता गणेश भगवान. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, अर्धनारी नटेश्वर अशा प्रकारे जगत जननी भवानी माता पार्वती मातेची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भगवान शिवाचे आणि सनातन धर्मामध्ये ज्यांना पुरुषार्थ जे 4 प्रकारचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अशा प्रकारे धर्माचं स्वरूप जे नंदिकेश्वर भगवान, त्यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली. आणि सर्वात महत्त्वाचं विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम घरम पंचवक्त्रम त्रिनेत्रकम, देवांचे देव महादेव. आणि जसं म्हणतात की धन हे देवाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. असे जे सर्व धन कुबेराचं आहे, अशा कुबेराचे ईश्वर कुबेरेश्वर, त्या देवांचे देव महादेव, त्यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी ब्राह्मण देवतांनी शास्त्रोक्त पद्धतीनं या ठिकाणी होम हवन केलं. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं मंत्रोच्चार केले. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अनेक यजमान या ठिकाणी पूजेला बसले. आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं देवी देवतांना निमंत्रण करून, आवाहन करून या ठिकाणी त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि भगवंताची प्राणप्रतिष्ठा तर झालेली आहे. सांगायचं तात्पर्य, होमानं, हवनानं, पूजानं, मंत्रोच्चारानं हे वातावरण पवित्र बनलेलं आहे. देवी देवतांच्या उपस्थितीमुळं आणि धर्मात्मांच्या पुण्यात्मांच्या उपस्थितीमुळं हे वातावरण पवित्र झालेलं आहे. ज्या ठिकाणी पवित्र वातावरण बनतं तर त्या ठिकाणी दिव्य शक्ती निर्माण होते. अशी दिव्य शक्ती ती जर आपण आत्मसात केली तर एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून अशी दिव्य शक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम। ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या मंदिरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती आहे, श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना सर्व निवृत्त होते। दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होते, पवित्र होते। त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचे, सरळ बसायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे। अजून एक महत्त्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला, चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे। लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागू शकत नाही। सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं। साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं। भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते। म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करावं या पवित्र उद्देशानं आपल्या भागातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या कृपाशीर्वादानं, सन्मानाची इच्छा न करता, कोणी अपमान, तिरस्कार करत असेल तर त्याची पर्वा न करता या ठिकाणी सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांतता मिळावी या सदहेतून या ठिकाणी सत्यम शिवम सुंदरम अशा प्रकारे भगवान शिवाचं मंदिर बांधून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जेही धार्मिक आयोजन, प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलं, उद्देश आहे की आपलं धन, तन, मनाने, वाणी झाली पाहिजे। आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा देवाच्या दरबारामध्ये देवासारखे शांत बसले आहात। उद्देश आहे की आपलं धन, तन, मनाने, वाणी झाली पाहिजे। पण आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाण्या देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे, त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचं आहे की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल। म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि। भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, सुख में बहुसंगी भये, दुख में संगी न कोई, दुख में संग ना कोई, कह नानक हरि भजो मना, कह नानक हरि भजो मना, अंत सहाई होई। अंत सहाई होई। सुख में बहु संगी भय, दुख में संगी न कोई, कह नानक हरि भजो मना, अंत साई हुई। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी अनेक जन्माच्या स्वानुभवानं अनुभवानं गुरु नानक देवांनी जो एक विचार सांगितला तो प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे असा अत्यंत महत्त्वाचा हा विचार आहे। अनेक जन्माच्या स्वानुभवानं अनुभवानं त्यांनी हा विचार सांगितलेला आहे। तो समजून घेण्यासाठी आपल्याला देखील अनेक जन्माचा अनुभव स्वानुभव पाहिजेत असं नाही। थोडा जरी विवेक असेल, थोडा जरी विचार असेल, त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। गुरु नानक देव म्हणतात की सुख में बहुसंगी भय। ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुखाची परिस्थिती असते, आपल्याकडे पद असेल, प्रतिष्ठा असेल, भोगैश्वर्याचे साधन असेल, समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा असेल तर अनेक संगी साथी मित्र मिळतात, परिस्थिती चांगली असेल तर। याच्या उलट दुःख में संगी न कोई, परंतु दुःखाचा ज्यावेळ प्रसंग येतो तर सुखामध्ये जे आपल्या सानिध्यात राहतात ते सर्व दुःखाच्या संगी प्रसंगी सर्व सोडून चालल्या जातात। मग अशा वेळेस आपल्याला सहाय्य करण्यासाठी कोण राहतं
क नानक हरी भजो मना अंत साई होई अंत समय. सुखाच्या परिस्थितीमध्ये तर सर्व असतात, दुःखाच्या परिस्थितीमध्ये सर्व सोडून चालल्या जातात. दुःखाच्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त भगवंत आपल्याला सहाय्य करतो. क नानक हरी भजो मना अंत साई होई अंत साई. अंत याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. सांगायचं तात्पर्य की सुखाची परिस्थिती असताना अनेक संगी साथी मिळतात. अनुभव आहे की आपली जर परिस्थिती चांगली असेल, नावलौकिक असेल, अनेक संगी साथी मिळतात. एखाद्याला जर विचारलं का हो त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, ते म्हणतात तो ना अगदी आमच्या जवळचा आहे, आमच्या मामाच्या 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 अगदी जवळचा आहे. कोठून का विना ओढून ताडून आपल्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयास करतात, जर परिस्थिती चांगली असेल तर. याच्या उलट दुःखमे संगीन होई. समजा आपल्यावरती विनाकारण एखाद्यानं आक्षेप घेतला. असतात या समाजामध्ये कितीतरी लोक. दुनिया कहे मैं दुरंगी पलमे पलटी जाओ, सुख में जो सोए रहे उनको दुखी बनाओ. अशा स्वभावाचे पुष्कळ असतात. सुखानं झोपलेले त्यांना कसं दुःखी करता येईल याच्यासाठी अनेकांचा प्रयास असतो. समजा एखाद्यानं विनाकारण आपल्यावरती आक्षेप घेतला, कोर्ट कचऱ्याची पाळी आली आणि जो आपल्याशी जवळचा संबंध प्रस्थापित करत होता त्याला जर विचारलं की चांगली माऊली होती हो, चांगला पुरुष आहे, त्या दुर्जनानं विनाकारण त्याच्यावरती आक्षेप घेतला, कोर्ट कचऱ्याची पाळी आली बिचाऱ्यावरती, चल आपण थोडीशी गवाही देऊ आणि सोडून आणू. काय म्हणतो तो माहिती आहे? अहो तो तसंच आहे, बऱ्याचशा दिवसापासून त्याचा माझा काही संबंध नाही. सांगायचं तात्पर्य की सुखमे बहुसंगी भय दुःखमे संगी नकोई. आता कोर्ट कचऱ्याची पाळी सर्वावरती येतेच असं नाही, परंतु एक प्रसंग प्रत्येकावरती येतो, अनेकावरती येऊन गेला आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये तो प्रसंग येणार आहे. कोणता? मृत्यू. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. आये सो जाएंगे राजा रंग फकीर. जो आला त्याला जावं लागतं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू येणार आहे. अनेकांच्या जीवनामध्ये आला, आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आणि ज्यावेळेस मृत्यूचा समय येतो, अंत समय येतो, कमी अधिक प्रमाणात 4 प्रकारचे दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. काहींच्या कमी, काहींच्या जास्त. कथा नसेन, कीर्तन नसेन, प्रवचन नसेन, दान धर्म नसेन, आईवडिलांची जनता जनार्दनाची सेवा नसेन, खाऊने ते खाल्लं असेल, पिऊने ते पिलं असेल, करूने ते कर्म केलं असेल, अशा जीवाला ज्यावेळेस यमदूत नेण्यासाठी येतात, या स्थूल शरीरामधून त्याला बाहेर काढतात, तर त्यावेळेस किती वेदना होतात. एक एक रोमांच्या ठाई शत विंचूंचे दुःख आहे. एका केसाच्या मुळावर ते 100 विंचूंनी डंख मारल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्यावेळेस अंत समय होतात. आपल्या शरीरावरती साधारणतः 3.5 कोटी केस मानले जातात. 3.5 कोटी गुणिले 100 एवढ्या विंचूंनी डंख मारल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या अंत समय होतात. परंतु वाचा गेलेली असते, बोलता येत नाही, सांगता येत नाही. आता एका विंचूने ज्यांना डंख मारला असेल, ज्यांना मारला असेल त्यांना माहीत असेल. दुसऱ्यांना अनुभूती घ्यायची असेल, प्रचिती घ्यायची असेल, एखादा विंचू दिसला की त्याला हात लावून बघा लागला, मग डंख मारल्यानंतर किती वेदना होतात ते आपल्याला कळते. सांगायचं तात्पर्य की एवढ्या वेदना अंत समय होतात जर सत्कर्म नसेल, चांगलं कर्म नसेल तर.
शरीर वेदनात्मक दुःख, सहज मोहात्मक दुःख, जी संसार प्रपंचामध्ये मोहममता गुंतवलेली ना, ती मोहममता इकडं ओढते आणि यमदूत तिकडं ओढते. बरेचसे म्हणतात बिचारीची काय दैना चालू आहे, इथल्या व्याधी, परंतु बिचाराचा जीव काही जात नाही. का जात नाही? गुंतलेली मोहममता इकडं सुटत नाही. सहज मोहात्मक दुःख, भविष्य चिंतनात्मक दुःख. आता जरा बरं झालं होतं, सुना घरामध्ये आल्या, मुलांचं लग्न झालं, बंगला झाला, सर्व काही झालं, पण आता जायची पाळी आली. जे करायचं होतं ते तर राहूनच गेलं, आता माझं पुढं कसं होईल? भविष्य चिंतनात्मक. आणि पाप स्मरणात्मक दुःख. लक्षात ठेवा, पाप ते परपीडा, पुण्य पर उपकार. जे काय आपल्याकडून पाप झाला असेल, किती मोठा असो, अंत समय त्या पापाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, किती मोठा असो. ज्यांच्या घरी परब्रह्म राम अवताराला आले, प्रसंग आपल्याला आठवत असेल. भगवान राम वनवासाला निघाले. दशरथ महाराजांनी आपला मंत्री सुमंत जवळ बोलवून घेतलं. सांगितलं की सुमंता, आतापर्यंत तू माझ्या एकही आज्ञेचं उल्लंघन केलं नाही. आज मी राजा म्हणून तुला कोणती आज्ञा देत नाही. तुला हात जोडून पाया पडून एक विनंती करतोय की वनवासाला निघाले, यांना रथामध्ये बसून वनवासाला घेऊन जा. वनवासाचं थोडंसं तिथं दुःख दाखव आणि रामाला म्हणाव की आता 14 वर्ष काय 14 दिवस काय, चला आता वापस. दुसऱ्या क्षणी म्हटले, राम तसं करणार नाही. मग लक्ष्मणाला घेऊन ये. आता कदाचित लक्ष्मण नाही आले तर हात जोडून पाया पडून तुला विनंती आहे की जी सर्व सोडून आपल्या घरामध्ये आलेली आहे ती माझी सून सीता, तिला मात्र जरूर आपण सांग. आणि या तिघापैकी एक जरी वापस नाही आलं ना तर माझा प्राण वाचणार नाही. आता मला जगवायचं की मरू द्यायचं तुझ्या हातात आहे. तिघापैकी कुणाला तरी घेऊन ये. प्रसंग माहीत आहे. काही दिवसानंतर रथ आला असा समाचार कळाला. दशरथ महाराज धावत पळत तिथं गेले की कोणीतरी असेल तिघापैकी. बघितलं की रथ खाली आहे. ते दृश्य बघितलं आणि मूर्छेतून खाली पडले. थोड्या वेळानं सावधान झाल्यानंतर रामजींनी कौशल्य म्हटले की स्वामी, आपणच असा धीर सोडला तर आमचं काय, राज्याचं काय, थोडंसं धीर धरा. 14 वर्ष जाण्यासाठी किती वेळ लागतो? आता 14 वर्ष संपून जातील. राम लक्ष्मण परत अयोध्यामध्ये येईल. पहिल्यासारखं आनंद वातावरण निर्माण होईल. दशरथ महाराज म्हटले की कौशल्य, तसं आता होणं शक्यच नाही. ते दृश्य आता नाही दिसणार. म्हटले का बरं? म्हटले मला समोर दिसतंय, मला ऐकायला येतंय. म्हटले आम्हाला तर काहीच ऐकायला येत नाही ना, आम्हाला तर काही दिसत नाही. जो प्रसंग आपल्या पत्नीला देखील सांगितला नव्हता तो सांगितला की कौशल्य, एक दिवस तारुण्य अवस्थेमध्ये मी अरण्यामध्ये गेलो आणि शिकार करण्यासाठी गेलो आणि माझा बाण श्रावण बाळाला लागला आणि त्याच्या अंध माता पित्यानं मला श्राप दिला की हे दशरथा, आम्ही जसं पुत्रयोगानं तडपून मरतोय ना, तो देखील एक दिवस पुत्रवियोगानं तडपून मरशील. ते मला दिसतंय, ते ऐकायला येतंय. सांगायचं तात्पर्य, ब्रह्माचे पिता एवढं पुण्य केलं होतं, परंतु अंतसमयी जे नकळत झालेलं पाप त्याचं स्मरण झालं. सांगायचं तात्पर्य की अंतसमयी पाप स्मरणात्मक दुःख, शरीर वेदनात्मक दुःख, सहज मोहात्मक दुःख, भविष्य चिंतनात्मक दुःख,
ते सर्व दुःख त्यावेळेस स्मरण होतं. आणि असं होऊ नये असं वाटत असेल, यमदूत न्यायला येऊ नये. जसं आदमळानं खाऊने ते खाल्लं, पिऊने ते पिलं, करूने ते कर्म केलं, त्याला नेण्यासाठी यमदूत आले तर तो भयभीत झाला. परंतु संताला भक्ताला यमदूत येत नाही. त्यांना नेण्यासाठी देवदूत भगवंत किंवा भगवंताचे पार्श्वद येतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजसारखे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत म्हणत ते वैकुंठाला कैलासाला चालल्या जातात. कारण त्यांना नेण्यासाठी यमदूत नाही, देवदूत किंवा भगवंताचे पार्श्वद येतात. आपल्याला नेण्यासाठी यमदूत येऊ नये, भगवंत किंवा भगवंताचे पार्श्वद यावे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी क नानक हरी भजू मना अंत सहाय्य होई. अंत समय भगवंतानं आपलं सहाय्य करावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी अंत समय भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि अंत समय जर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी रात्रंदिवस आयुष्यभर भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं
तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचं. विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान
ज्या संत माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह लाभला होता, ज्या महान संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं, असे ते महान संत माऊली. त्या संत माऊलीचा 4 चरणाचा हा अभंग. या 4 चरणाच्या अभंगामध्ये त्या माऊलीनं जो बोध केलेला आहे, उपदेश केलेला आहे, आपल्या सुखासाठी, समाधानासाठी, शांततेसाठी, तो बोध जर आपल्याला शब्दशः वर्णन करून सांगायला लागलं तर कमीत कमी 5-6 घंटे तरी अगदी सहज लागतील. याचा अर्थ आता 5-6 घंटे प्रवचन चालणारे असं मुळीच नाही. अगदी थोडक्या शब्दामध्ये, थोडक्या वेळामध्ये प्रवचन होणार आहे. आणि या 4 चरणाच्या अभंगामधून फक्त 2च गोष्टी जाणून घेण्याचा प्रयास करायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रवचन संपणार आहे. 2 गोष्टी कोणत्या जाणून घ्यायच्या? सर्वात पहिलं, सन्मानाची इच्छा न करता, कोणी अपमान तिरस्कार करत असेल तर त्याची पर्वा न करता, धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी या ठिकाणी जे मंदिर बांधलं, त्या मंदिर बांधण्याचा उद्देश काय? एवढा खर्च केला, मंदिर बांधलं, मूर्त्या आणल्या, त्यांची प्राणप्रतिष्ठा केली, त्या निमित्तानं एवढा खर्च केला, मंडपाचा खर्च असेल, होम हवन असेल, हे सर्व जे कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन प्रयोजन केलं तर त्याचा उद्देश काय? आणि दुसरं, या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली तर प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे नेमकं काय झालं? या 2 गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर प्रवचन संपणार आहे. सर्वात पहिलं जाणून घ्यायचं की मंदिर बांधलं कशासाठी? तर तसं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्म घेतल्यापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल? सुखासाठी. कोणी धन कमवत असेल, व्यापार करत असेल, उद्योगधंदा करत असेल, नोकरी करत असेल, बंगला बांधत असेल, गाडी घेत असेल, सर्व कशासाठी? सुखासाठी. प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस आणि आयुष्यभर कशासाठी आहे? तर सुखासाठी. सुखासाठी एवढा अट्टहास प्रयास का चालू आहे? याचं कारण की ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ती जन्म देणारी आई सर्वात चांगली आपली प्रथम गुरु आहे. प्रथम गुरु, सर्वात पहिले गुरु आणि सर्वात चांगली गुरु कोण असेल तर आपली आई. नंतर तर जीवनामध्ये पुष्कळ चांगलं वाईट शिकवणारे गुरु मिळतात. एखादा व्यसनाच्या अधीन झाला असेल, वाईट कर्म करायला लागला असेल, लोक म्हणतात हां त्याला भेटलाच नाही एखादा गुरु. असे गुरु तर पुष्कळ मिळतात, परंतु सर्वात चांगली गुरु कोण असेल तर आपली आई, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला. ती जन्म देणारी आई, आपली गुरु, आपल्या बाळाला सर्वात पहिलं काय शिकवत असेल तर एकच शिकवते. मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला अजून बोलतं देखील येत नाही. अशा वेळेस त्या मुलाला घेते, मंदिरामध्ये नेते
आणि त्या मंदिरामध्ये नेल्यानंतर त्या बाळाला म्हणते, देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. सर्वात पहिलं काय मागायला शिकवत असेल तर एकच शिकवते की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. असं म्हणत नाही की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा माझं लवकर लग्न होते. असं नाही शिकवत. देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा चांगले 10-15 मुलं बाळ होते. असं नाही शिकवत. काय शिकवते तर एकच शिकवते की देवाला बाप्पा कर आणि देवाला म्हणा मला सुखात ठेव. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस कशासाठी असेल तर सुखासाठी. आता रात्रंदिवस आयुष्यभर सुखासाठी प्रयास करतो. आता उतारवय झाली असेल, मृत्यूकाळ समीप आला असेल आणि अशा वेळेस जर जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे. जो संतांनी सांगितला कोणता, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे. ज्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयास करतो ते सुख जवापेक्षा कमी, कधी कधी सुखही नसतं, केवळ सुखाचा भास असतो. हा दुःख मात्र पर्वत एवढं मिळतं. लक्षात ठेवा, विचार करा. रात्रंदिवस सुखासाठी प्रयास चालू आहे, मिळतं किती जवापेक्षा कमी. दुःखासाठी कोणी प्रयास करत नाही, मिळतं किती पर्वतावर. याचं कारण काय? आपल्याला जर सुख मिळवायचं असेल, सुख म्हणजे शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख. निर्विकारी ज्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा विकार नाही. शाश्वत म्हणजे आज आहे उद्या नाही, या वर्षी आहे पुढच्या वर्षी नाही असं नाही, या जन्मामध्ये मिळेल पुढच्या जन्मामध्ये मिळणार नाही असं नाही. शाश्वत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबी सुख, जे दुसऱ्या पदावरती पदार्थावरती व्यक्तीवरती अवलंबून आहे. बघा, काही सुख परावलंबी असतात, एखाद्या पदावरती पदार्थावरती व्यक्तीवरती अवलंबून असतात. ते पदार्थ व्यक्ती जर मिळाला तर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की त्या आनंदाच्या भरामध्ये ते पागल होतात आणि वेड्यांच्या आतमध्ये त्यांना भरती करावं लागतं. आणि ते पदार्थ व्यक्ती नाही मिळाला तर आत्महत्या करतात. एवढं दुःख होतं की आत्महत्या करतात आणि भूत प्रेत पिशाच्याच्या गतीला जातात. सांगायचं तात्पर्य अशा परावलंबी सुखाची गोष्ट चालू नये. शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय तो म्हणजे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 लक्षात ठेवा, शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, आपुला तो एक देव करून घ्यावा. पाऊ जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. शिव विष्णू दोघे एकाचे अवतार, वेदांनी निर्धाराची केली जशी भक्ती. शैव का वैष्णव पाहता तो देव नाही तुला. सांगायचं तात्पर्य, शाश्वत सुख, निर्विकारी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय की आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही. याच्यापूर्वी कुणाला मिळालं नाही. भगवंताच्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त आता मिळत नाही.
आणि भविष्य काळामध्ये मिळणार नाही. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी जे मंदिर बांधलं त्याचा उद्देश हा आहे की या ठिकाणी येतील, पूजापाठ करतील, दर्शन घेतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होईल. तसं तर आपल्या नगराचं नाव सुख शांती नगर आहे. या नगराला जर सुख शांती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी जोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती सर्वांना व्हावी या उद्देशानं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. एक लक्षात ठेवा, दोन गोष्टी. मंदिर कशासाठी बांधलं आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे काय झालं, प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे नेमकं काय केलं हे लक्षात घ्या. पहिलं आपण जाणून घेण्याचा प्रयास केला की आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळावं या उद्देशानं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. दुसरं, या ठिकाणी भगवंताची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे नेमकं काय झालं तर लक्षात ठेवायचं, जसं शरीराच्या आधारानं जीवात्मा राहतो तसं मूर्तीच्या आधारानं परमात्मा राहतो. या ठिकाणी मूर्तीच्या आधारानं परमात्मा आता विराजमान झालेले. आपण म्हणाल झाले आहे किंवा नाही, कस काय पाहायचं, पहिल्या चरणामध्ये ते माऊली सांगते. विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी, 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 देवोनी कसोटी वेदशास्त्रे, देवनी कसोटी वेदशास्त्रे, देवनी कसोटी वेदशास्त्रे, विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. दोन गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. मंदिर बांधलं, एवढा खर्च केला कशासाठी की आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त झालं. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे काय झालं की मूर्तीच्या आधारानं चैतन्य रूपानं परमात्मा या ठिकाणी आता विराजमान झालेले आहे. आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब प्राध्यापक रमेशजी बोरणारे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून दोन दिवस अधिवेशन सुट्टी राहते. तर आपल्याला दोनच गोष्टी फक्त या अभंगामधून जाणून घ्यायच्या आहे की या ठिकाणी मंदिर बांधलं कशासाठी
तर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी. आणि शाश्वत सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. दुसरं जाणून घ्यायचं होतं, या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली. प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे नेमकं काय झालं, काय केलं. ज्यांनी मूर्त्या आणल्या त्या अगदी निहाळून घेतात की काही खंडित तर झाले नाही ना, अंगभंग तर झालेलं नाही ना. आणि आता जर मंदिरामध्ये जाऊन बघितलं तर तिच्यामध्ये काहीही परिवर्तन दिसणार नाही. पहिली जशी मूर्ती होती तशीच. मग आपण म्हणाल एवढा खर्च केला आणि मग नेमकं प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे नेमकं काय केली आणि काय झालं. तर आत्ता सांगितलं की जसं शरीराच्या आधारानं जीवात्मा राहतो तसा मूर्तीच्या आधारानं परमात्मा राहतो. या ठिकाणी परमात्मा आता विराजमान झालेले चैतन्य रूपाने. आपण म्हणत झाले किंवा नाही कसं करायचं. जसं पाण्यामध्ये रक्तामध्ये कितीतरी जीवाणू असतात. तर आपण जर बघितलं घरी रक्त निघालं तर त्याच्यामध्ये काही दिसत नाही, पाण्यामध्ये काही दिसत नाही. परंतु सूक्ष्म दर्शक यंत्राखाली त्याला बघावं लागतं. तसं भगवंताला पाहिजे असेल ध्यान अवस्थेन तद्गतेन मनसा पश्यन्ति यमी योगिना. किंवा पहिल्या चरणामध्ये ती माऊली सांगते, विश्वे विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. 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 विश्वी विश्वंभर पाहे ज्ञान दृष्टी. ज्ञानाच्या दृष्टीनं आपण बघा. आपण म्हणा ज्ञानाच्या दृष्टीनं जर भगवंताला पाहिलं तर काय होईल. दुसऱ्या चरणामध्ये ती माऊली सांगते, काय उने मग आपुल्या स्वसुखा. आयौने मग आपुल्या स्वसुखा. आयउने मग आपुल्या स्वसुखा. आयौने मग आपुल्या स्वसुखा. ओनिया मोकार आहे तेथे. ओनिया मोकार आहे तेथे. ओनिया मोकार आहे तेथे. भगवंताला जर पाहिलं तर काय होईल. स्वावलंबी सुखाची प्राप्ती, जे दुसऱ्या पदावरते पदार्थावरते व्यक्तीवरते अवलंबून आहे असं सुख मिळेल. आपण म्हणून ते सुख कसं असतं तर दुसऱ्या चरणामध्ये ती माऊली सांगते, काय उने मग आपुल्या स्वसुखा होवनिया मुका राहे तेथे. मुक्या माणसानं त्याला चांगला पदार्थ खाऊ घातला, मुका माणूस, आणि त्याला विचारलं कसं लागला. आता काय सांगन ते, बरं जाऊ द्या, आपण काही मुक्की नाही. ज्यावेळेस नाशिकला पंचवटी कॉलेजला आम्ही शिकत होतो, B.Com फायनल होतो, गुरुदेव बाबा यांच्या आश्रमामध्ये राहत होतो तपोवनामध्ये. ते म्हणायचे की पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो, सर्वांचा सांभाळ परमात्मा करतो, अन्न पाणी तोची देतो. आता भले आश्रमामध्ये राहत होतो, मनामध्ये सहज विचारायचा की देव काय खायला देतो. आश्रमामध्ये आश्रमाचे सांभाळतात, घरी गेलो कधी तर घरचे सांभाळतात, नातेवाईकाकडे गेलो तर नातेवाईक सांभाळतात, देव काय खायला देतो. हां, ज्या ठिकाणी आपला देश नाही, वेश नाही, आपली भाषा नाही, त्या ठिकाणी जर सांभाळलं तर समजायचं की ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून गुरुदेवांच्या महानिर्वाणानंतर ज्यावेळेस आम्ही हिमाचल प्रदेश, नेपाळ, तिबेट, चीन त्या भागामध्ये गेलो, त्यावेळेस त्या लोकांनी एवढी सेवा केली की जी जवळच्या नातेवाईकांनी केलेली. सांगायचं तात्पर्य की परमात्मा सांभाळतो. ज्यावेळेस आम्ही तिथं राहत होतो
हिमाचल प्रदेशमध्ये जे कोणी गेले असेल तर त्या ठिकाणी पहिला पाऊस पडला की त्यावेळेस एक भाजी तयार होते, त्या भाजीला ते लोक लुंगडूची भाजी म्हणतात, खूप चांगली असते. तिथं आचार बनवतात, मसाला असो अगर नसो खूप आवडीनं खातात, दुसऱ्याला देतात. आपल्याला कळाली असेल ती भाजी खूप चांगली असते. कळाली नाही कळाली? अहो लय चांगली असते. आता कळाली? अजूनही कळाली? अहो एवढी चांगली असते, एवढी चांगली असते, काय सांगावं तुम्हाला, लयच चांगली असते. आता कळाली? अजूनही नाही कळाली आणि कळणारच नाही. जोपर्यंत स्वतः आपण खाणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत स्वतः आपण भगवंताला पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताला पाहिल्यानंतर कसा आनंद होतो आणि ते पाहण्यासाठी राजे रजवाडे कसे जातात करतात सोडून आतापर्यंत ते आपल्याला कळेल. किंवा जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत ते शाश्वत सुख मिळणार नाही. त्याच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलं. पुष्पा माझी वासने नदी ते नेत्र, माझी वासने नदी ते नेत्र, पुष्पा माझी वासने नदी ते नेत्र, पुष्पा माझी वासने नदी ते नेत्र, घाणे विना स्तोत्र व्यर्थ होती, घाणे विना स्तोत्र व्यर्थ होती, घाणे विना स्तोत्र व्यर्थ होती. बहिणी म्हणे देव व्यापिले जग, ज्ञानदृष्टी चांग पाहिजे ती. त्या भगवंताला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. त्याच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलं. घरी जाऊन बघून घ्या. आता घरी बघा तेवढंच बघा, इकडं बघा. पुष्पा माझी म्हणजे फुलामध्ये, वास म्हणजे सुगंध, नेनती ते नेत्र, नेत्र म्हणजे डोळे. अगदी लांबचं दिसत असेल आणि डोळ्याला जरी फूल लावलं तर त्याच्यामध्ये सुगंध आहे किंवा नाही कळणार नाही. पुष्पा माझी वास नेनती ते नेत्र, घ्राणे विन श्रोत्र व्यर्थ होते. श्रोत्र म्हणजे कान, अगदी लांबचं ऐकायला येत असेल, काही काहींना ऐकायला येतं म्हणतात. सोनकोटे बोलली तर सासूला घरी ऐकायला येतं म्हणतात, असं म्हणतात. लांबचं ऐकायला येत असेल आणि कानाला जरी फूल लावलं तर त्याच्यामध्ये सुगंध आहे किंवा नाही कळणार नाही. त्याच्यासाठी घ्राण म्हणजे नाकच पाहिजे आणि नाक देखील चांगलं पाहिजे. चांगलं म्हणजे नक्क्या नाकाचा असं म्हणतात, तसं नाही. पळस आला असेल, सर्दी झाली असेल तर आपल्याला त्या फुलामध्ये सुगंध आहे किंवा नाही कळणार नाही. त्याप्रमाणे परमात्मा तर सर्व ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाशाने अवघा भरला चक्रपाणी, यत्र यत्र स्तोदेवा सर्व व्यापी महेश्वरा. बहिणी म्हणे देव व्यापी आले जग, ज्ञान दृष्टी चांग पाहिजे. ते सांगायचं तात्पर्य की आपल्याला ज्ञान दृष्टी पाहिजे. या दृष्टीनं प्रवचन सुरू करण्याच्या पूर्वी जसं आपल्याला सांगितलं होतं, सुखमे बहु संगी भये दुखमे संगी न कोई, क नानक हरी भजू मना अंत सहाय होई. मंदिर बांधायचे कशासाठी? अंत समय पाप स्मरणात्मक दुःख, भविष्य चिंतनात्मक दुःख, सहज मोहात्मक दुःख, असे जे दुःख आपल्याला सतवतात तर त्या दुःखापासून निवृत्त होण्यासाठी मंदिर बांधावं लागते. त्याच्याशिवाय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. अनेक नावानं रूपानं नटलेला जो एक परमात्मा आहे तर त्याला जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुखाची प्राप्ती होणार नाही. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी जे मंदिर बांधलं, उद्देश हा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची, समाधानाची, शांततेची प्राप्ती झाली पाहिजे. आणि त्या भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीव सुख नाही. आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर पाहावं लागेल. प्राप्त करायचं असेल तर पाहावं लागेल. पाहिल्याशिवाय कसं काय प्राप्त होणार नाही? जसं लग्न करतात ना आपण बरेच जणांचं, अगोदर काय करतात, पाहतात की बिना पाहताच करतात.
आम्हाला अनुभव असतात आम्ही सांगितलं असतं, आम्हाला अनुभव तुम्हाला विचार. अगोदर पाहता ना, नंतर. तसं भगवंताला अगोदर पहा, नंतर आपण त्यांना प्राप्त करून घ्या. आणि पाहायचं असेल तर त्याच्यासाठी विश्वे विश्वंबर पाहि ज्ञानदृष्टी, ज्ञानाच्या दृष्टीनं पहा. या ठिकाणी ज्या ज्या धर्मात्मांनी पुण्यात्मांनी हे मंदिर बांधलं, आजपासून हे कुबेरेश्वराचं मंदिर सर्व जगाच्या कल्याणासाठी आता हे खुलं झालेलं आहे. ज्यांनी बांधला असेल ते सर्व विश्वाच्या कल्याणासाठी आता एकच कार्य राहिलेलं आहे की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताकडे धन द्रव्य ऐश्वर्य पद प्रतिष्ठा न मागता, कारण हे तर मिळतं, चांगली गोष्ट आहे. जसं काही जे आहे ना, जसं वस्तू घेतली दुकानामध्ये काही फुकट मिळते, एक टी व्ही घेतला की त्याच्यावरती एखादा रेडिओ किंवा फुकट मिळते, तसं भगवंताची भक्ती केली की हे सर्व भोग ऐश्वर्य आदी फुकट मिळतात, ते मागावं लागत नाही. आणि मागायचं असेल तर एकच मागा. काय मागा? जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं, काय मागितलं? संताची या सेवा कैसा परीला हो, नामाचा आठो कैसा राही, हेची थोर चिंता लागली मनाशी, निजता निद्रेस लागे डोळा, जेवता जेवणेन लागे गोड धड, वाटत एक बड विषय सुख, ऐशिया संकटी पाव कृपानिधी, आणि लावी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, आम्हाला संताची संगती मिळाली पाहिजे. धर्म काहे, अधर्म काहे, पाप काहे, पुण्य काहे, सद्गती कशा होते, दुर्गती कशा होते, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, कुणाची संगती करावी आणि कुणाची संगती करू नये, हे आम्हाला कळायला पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामच आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा कर होय भाती, सबत जी भजन कर हो दिन राती, जयति शिवा शिव जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम, गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर
परमानंद गिरीजी महाराज की जय. कुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. रामसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. कुबेरेश्वर भगवान की जय. वैजापूर महाराजांचं पूजन या ठिकाणी करीत आहेत. आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सर यांनी सुद्धा पूजन केलेलं आहे. डॉक्टर राजूजी डोंगरे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे, शहर प्रमुख पारस घाटे महाराजांचं या ठिकाणी पूजन करत आहेत. गोटूसिंग राजपूत आपणही आलेला आहात. आपण एक 2 मिनिटं शांतपणे बसून घेऊया आणि त्यानंतर आपण लोकार्पण जो सोहळा आहे माननीय आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सर आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे राजसत्ता आणि धर्मसत्ता जर एकत्र आली तर शहराचा, गावाचा आणि गल्ली बोळाचा सर्वांगीण विकास होतो. कालाचा माननीय आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सरांनी विधिमंडळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सेशनमध्ये आपल्या वैजापूर तालुक्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मागण्या मागितलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, त्यानंतर मंदिराचा प्रश्न असेल, त्यानंतर गोदावरीच्या आपलं नांदूर मधमेश्वर कालव्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न जे आहेत. अजूनही विकासाची गंगा आपणाला या ठिकाणी महाराजांच्या आज अमृत शब्दातून आपण धर्मसत्ता, आपल्या वैजापूरला फार मोठा धर्मसत्तेचा इतिहास लाभलेला आहे. मी या ठिकाणी भाऊसाहेब पाटील चिकडगावकर जे माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पूजन केलेलं आहे. मी आमदार साहेबांना, दोन्ही आमदार साहेबांना विनंती करतो आपण सर्वप्रथम जो लोकार्पण जो बोर्ड आहे, फलक आहे, त्याचं त्या ठिकाणी विमोचन करावं, लोकार्पण करावं. डॉक्टर राजूजी डोंगरे सर, आमचे राजेंद्र पाटील साळुंखे शिवसेनेचे तालुका प्रमुख, पारस घाटे शहर प्रमुख, हेही या ठिकाणी आपण सर्व जे त्या ठिकाणी जावं आणि विनंती करतोय मी आमच्या मोठे काका, मते मामा आणि फाटे काका यांना विनंती करतो आपण कृपया फलकाजवळ जावं आणि फलकाचं अनावरण म्हणण्यापेक्षा लोकार्पण. श्री कुबेरेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी आध्यात्मिक सेवा या ठिकाणी दिली ते आपल्या मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. या ठिकाणी प्रामुख्याने जे 25 लाख रुपये देऊन या ठिकाणी आपण सभामंडप आणि गाभाऱ्याचं काम केलं, त्याचं उद्घाटन करीत असताना, लोकार्पण करीत असताना प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकडगावकर, सन्माननीय साबीरभाई, राजूजी डोंगरे, राजू पाटील साळुंखे, पारसजी घाटे, स्वप्नीलजी जेजूरकर, सुरेश पाटील तांबे, गणेशजी खैरे, भरत पाटील कदम, प्रशांतजी शिंदे, बोटू, सन्माननीय ठाकूर सर, या मंदिराची सर्व कमिटी, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ, सर्व महिला, आमच्या लाडक्या बहिणी, मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु मी निश्चित महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराज एक आध्यात्मिक क्षेत्राचा आमदार 5 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय. आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेब तात्या चिकडगावकर, साबीरभाई, आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी ठरवतो कोणतं काम केलं पाहिजे, कोणतं काम आवश्यक आहे. परंतु वैजापूर शहरामध्ये परंतु महाराज मला निश्चित सांगताना आनंद होतो का जेव्हा कॉलनी मधल्या महिला आमच्या संपर्क काढण्यामध्ये येतात तेव्हा माझा भाऊ आमदार आहे या दृष्टीने त्या सर्व महिला माझ्याजवळ येतात आणि बिनधास्तपणाने त्या ठिकाणी काम सांगतात. मागील 5 वर्षामध्ये महिलांच्या शिफारशीनुसार 50 कोटी रुपये निधी मी खर्च केला असेल वैजापूर शहरामध्ये आणि 9 महादेवचे मंदिर महाराज बांधून केले. खरं तर वैजापूर शहरामध्ये एकच महादेवचं मंदिर होतं, तिथे 50 लाख रुपये आपण त्या ठिकाणी टाकले, त्याचं सुशोभीकरण केलं
परंतु 9 ठिकाणी महादेव मंदिर बांधले आणि महादेव मंदिर बांधण्याच्या पाठीमागं महाराज आपल्या प्रवचनामधून त्यांना जो उपदेश केला जातो ते उपदेश ते आत्मसात करतात, सर्व त्या ठिकाणी काम करताय. काल महिला दिन झाला, त्या शुभेच्छा देत असताना आज खऱ्या अर्थाने महिलांच्या या ठिकाणी पुढाकाराने हे मंदिर त्या ठिकाणी साकार झालं, हे प्रामुख्याने या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे. आणि म्हणून काल या ठिकाणी ठाकूर सरांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे महाराज या वर्षी परवा मी अर्थसंकल्पावरती बोललो, पुरवणी मागणीवरती. वैजापूर शहर असू द्या, ग्रामीण असू द्या, तुमचा आशीर्वाद आहे, सर्व साधू संतांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असल्याने त्या ठिकाणी 400च्या वरती कोटी रुपयाच्या मागण्या केल्या आणि निश्चित त्या 5 वर्षामध्ये ते काम त्या ठिकाणी पूर्ण होईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आज अधिक वेळ घेत नाही, तात्याला विनंती करतो. शोक शांतीनगरमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचे परमशिष्य 1008 महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराजांचं वाणीतून आपण सुवाश्रय प्रवचन ऐकलं. आमदार साहेबांनी आपल्या भावना व्यक्त करताना महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा महिलांच्या हातानेच केला. एवढ्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून करणं हे कर्तव्यदक्ष आमदाराचं काम आहे आणि ते आपल्या आशीर्वादाने सातत्याने पूर्ण करता येईल याचा मला यांना काही कमीच नाही, महागाईचा काही प्रश्नच उद्भवत नाही. तरी पण पुरुषापेक्षा महिलांचं महादेवावर जास्त प्रेम असतं. इथं बसणाऱ्यापैकी एकही महिला असं नसेल तर जिला सोमवार नाही. प्रत्येक महिला सोमवार धरणार म्हणजे धरणार. आणि इथे पुरुष असा नाही की ज्याला सोमवार आहे. म्हणजे ही अध्यात्माची गाडी महाराज सगळ्या महिला मंडळीच चालवतात. आणि म्हणून मी असं म्हणून जी प्रापंच सुखाची समृद्धीची आहे तर त्याच्या पाठीमागं असणारी जी स्त्री आहे आमची बहीण, हिच्या भक्तीच्या सामर्थ्यावर तो प्रापंच उभा आहे एवढं सगळ्या माणसांनी लक्षात ठेवावं. आणि म्हणून आजच्या पर्वकालावर का आज शिवरात्रीच्या निमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी मला एक स्तोत्र दिलं आहे. जास्तीचं भाषण करण्यापेक्षा ते स्तोत्र मी आज परमानंदजी महाराजच्या आशीर्वादाने आपल्यासमोर मांडतो. तर सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धरा बहुहा तराल बापांनो. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ, पुरली अंतरीचे अर्थ सोमनाथ सोरडी. ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर, भीमावगमे भीमाशंकर ग्रसनेश्वर वेरुळी. नागनाथ अमृत उदकी विश्वजन केले सुखी, परळी वैजनाथ म्हणता मुखी सुकृस्ताचे जन्माचे. त्र्यंबक हा तीर्थराज पुरोली अंतरीचे काज, त्याही तेजा मागी तेज महांकाळ उज्जैनी. दुजे कैलास भुवन श्री शैल्य मल्लिकार्जुन, वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्रे. श्री बद्रिके द्वार उत्तरे, ज्याच्या स्मरणी बहुहातरे. ध्यान धरल्या वृत्तीनुरे निजनिश्चळ दासाशी. नरहरी म्हणे जन्मा यावे, शुद्ध सत्व प्रेम भावे. वाचे हरिगुण गावे, झालो कृपे सर्वदा. एका संतांचा आशीर्वाद आणि 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगणारे नरहरी महाराज. आता आपल्या परमानंदगिरी महाराजांनी सांगितलं की संत असल्याशिवाय राजसत्ता चालत नाही. आणि आमदार साहेबाचं भाग्य आहे का ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, रामगिरी महाराज आणि आपल्यासारख्या संतांचा, सगळ्या संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे असल्यामुळे किती कोटी लागतात, किती हजार कोटी मजाला दिले. तेली असेल, माळी असेल, कोळी असेल, सोनार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, ब्राह्मण असेल, सर्व समाजाच्या कामाकरता पैशाचं देणगीच्या रूपाने महाराष्ट्र शासनाकडून देण्याचा प्रयत्न केला. इथेही 25 लाख रुपये दिले आणि देवादिदेव महादेवाचं अतिशय सत्तेमध्ये आहे. आणि सर्वात जास्ती निधी आणायचं काम आपलं तुम्ही पाहिलं की नाही टी व्हीवर 288 जे आमदाराचं नेतृत्व करणारा महाराज विधानसभेच्या अध्यक्ष खुर्चीवर यांना अध्यक्षांनी बसवलं. तुम्ही अतिशय हुशार आहे, तुम्ही बसा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जे मी नेहमी परमानंदगिरी महाराजचं वैजापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी प्रवचन असला
त्या ठिकाणी हाजरी मनापासून हाजरी लावतो याच्यासाठी का त्यांच्याकडून त्यांच्या मुखातून जे शब्द निघतात ते अतिशय मोलाचे शब्द असतात, सर्वाला भेटत नाही. त्यांच्यासाठी मी कोणत्याही प्रवचनाला मी नेहमी हजर राहतो. आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस, कारण रमेश पाटील बोरणारे सर मला महाराजनी सांगितलं, मी M.Com सांगितल्यानंतर आम्हाला बी आनंद वाटला की आमचं माणूस B.Com झालेले आहे. म्हणून हुशार व्यक्तिमत्व. त्यांनी महाराज वैजापूर तालुक्यामध्ये कमीत कमी 54 आश्रम, त्यांना 50-50 लाख, 1-1 कोटी, 1.5 कोटी रुपये दिले. साधू संतांचा अतिशय सेवाभावी काम करणारा आमदार आहे. त्यांनी जनतेचं तर केलंच, वैजापूर तालुक्यामध्ये कमीत कमी 3000 कोटी रुपयाचे कामं आज चालू आहे. आणि सर्वात महत्त्व म्हणजे आमच्या लाडकी बहिणींनी जिथं सांगितलं शंकर भगवानचं मंदिर, त्या कॉलनीमध्ये त्यांनी करायचं काम आमचे रमेश पाटील बोरणारे सरांनी केलं. अतिशय चांगला आमदार, अतिशय मन मिळवू. आणि वैजापूर शहरामध्ये 150 कोटीमध्ये राम मंदिर असून द्या, संकटमोचन हनुमान मंदिर असून द्या, अनेक असे मंदिरं वैजापूर शहरामध्ये सर्वाला न्याय द्यायचं काम, मग नवगोजी बाबा दर्गा असून द्या, सर्व समाजाला न्याय द्यायचं काम आपले रमेश पाटील बोरणारे सरांनी केलं. जितके कौतुक केलं महाराज तितके कमी आहे, कारण त्यांचं कर्म कामच करायचं आहे. तुम्हाला सांगतो मी, ब्रह्ममिलिंद नारायणगिरी महाराज यांच्याबरोबर त्यांनी अतिशय जवळीक संबंध. ते महाराज आमचे दत्तगिरी महाराज रात्री 12-12 वाजता आम्हाला बोलून घ्यायचा, आणि ते महाराजचा फार मोठा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. महाराजनी एकदा सांगितलं, भाई इथं आपल्याला सभामंडप द्यावं लागतं. मी सांगितलं, सर इथं सभामंडप, लगेच 40 लाख रुपये मंजूर, आणि मंडप बी झाला तिथं पुरा दत्तगिरी महाराज आश्रममध्ये. एक साधू संतांचा आशीर्वाद सर्वात श्रेष्ठ आशीर्वाद आहे महाराज, ते दिशा देणारा आशीर्वाद राहतो. म्हणून आज या ठिकाणी आपल्या कॉलनीचे परिसरातील अतिशय चांगला कार्यक्रम केला आणि महाप्रसादचा कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल मी आपल्या कॉलनीचे सर्वांचे आभार मानतो. आणि आमचे लोकप्रिय आमदार आणि माजी आमदार, जसं महाराज तुम्ही तुमच्या मुखातून सांगितलं बरोबर आहे, ते दोन्ही एकत्रच आहे. आता दोन्ही एकत्र फिरणार आहे, काही अडचण नाही, नो प्रॉब्लेम. आणि तालुक्याचा विकास होत असेल तर काही अडचण नाही, कारण पुण्याचे काम महाराज शेतकरी अडचणीत होते. 162 कोटी रुपये रामकृष्ण जलसिंचन योजना, शेतकऱ्याच्या माथ्यावर कर्ज होतं, ते नील करायचं काम, त्याला बेबाकी द्यायचं काम रमेश पाटील बोरणारे सर यांनी अतिशय कष्टाने ते कर्जमाफीचं ते करायचं काम त्यांनी केलेलं. एक पुण्याचं काम करतात महाराज, एक सर्वसामान्याचं काम करतात. आज वैजापूर शहरामध्ये जे तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना, जे ज्यांना काही आवक नाही असे वयोवृद्धांना आज सर्वाला न्याय द्यायचं काम 25,000 लोकांना त्यांनी ते काम केलं. लाडल्या बहिणीचे 50,000 फॉर्म त्यांनी मंजूर करून घेतले. एक पुण्याचं काम करतात, म्हणून हे आमदार सर्वाला आवडतात आणि सर्वाला घेऊन चालतात. म्हणून आज या ठिकाणी मी गुरुवर्य महाराज तुमच्या मुखातून जे शब्द निघतात ते मोलाचे घेतले तर, आणि तर तिथं तुमचे जे शब्द त्याची अंमलबजावणी केला ना, तो कुठं बी अडचण येत नाही. परमानंदगिरी महाराजचा पहिल्यापासून एकदम स्वभाव त्यांचा पाहिल्यानंतर अतिशय लोकांसाठी आहे, पूर्ण आयुष्य त्यांनी लोकांसाठी दिलेलं आहे. त्यांचं प्रवचन पाठ, त्यांचं राहणमान पाठ, त्यांचं कधीच त्यांचं कोणताही शिष्य आला तर त्याला प्रेमाने बोलायचं काम आमचे परमानंदगिरी महाराज करतात. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने परमानंदगिरी महाराजांना मोठं आयुष्य लाभो आणि आम्हाला सर्वाला तुमचा आशीर्वाद लाभो, एवढं बोलून मी माझी रजा घेतो. या ठिकाणी मी काका आणि मते मामा यांना विनंती करतो समोर यावं आणि माननीय आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सर त्यांचं स्वागत करतील. या समोर या. हां हां दोघांचं करायचं. या या हां डिमांड हो डिमांड. यानंतर फाटे साहेब तुमच्या अर्धांगिनीचं सुद्धा स्वागत आहे, कारण ते ते बरं का मते मामा, तुमच्या पण मते मामी आणि फाटे बाबी. हां घ्या बोला. वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री रमेश पाटील बोरणारे सर यांनी आपल्या कुबेरेश्वर महादेव मंदिरासाठी 25 लाख रुपयाची जी मदत केली, त्यामुळं आपण हे सगळं उभं करू शकलो आहे. ही मदत फार मोठी आहे,
त्याच्यानंतर सगळ्याच लोकांनी आपल्याला मदत केली, त्यांच्यामुळं आपण ही एवढी वास्तू एवढं मंदिर उभं करू शकलो. फक्त सुख शांतीनगर कॉलनीच्या वाशीने मी सरांकडे एक विनंती करतो की आमचं किचन शेडचे काम बाकी आहे, त्याच्यासाठी जर सरांनी काही मदत केली आम्हाला तर खूप उपकृत होईल आणि मी सरांना विनंती करतो की ते असं करतील म्हणून. निश्चित बोलतील आमदार साहेब. आत्ताच कॉलनीकडून जे किचन सेट सांगितलं आणि उरलेलं मी आल्यानंतर थोडीशी प्युअर लॉक कमी, तर प्युअर लॉक आणि किचन सेट हे या वर्षाच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आमच्या लाडक्या बहिणीने आत्ता सांगितलं महाराज, तर मी परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांची नांदगावला कथेला मी गेलो है ना. तुमचा सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर मी ताते सावेरवे, राजूभाऊ डोंगरे, राजूभाऊ साळुंके, पारसभाऊ कथा करून टाकतो. फक्त आम्हाला तारीख मिळाली पाहिजे आणि मी ट्राय पण करतोय. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. आपण अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत. प्राध्यापक आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सर, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, साहेबभाई राजेंद्र पाटील साळुंके, पारस घाटे, प्रदीप साळुंके, डॉक्टर राजू जे डोंगरे साहेब आहेत, संदीप बोर्डे, साहेबभाई, प्रशांत शिंदे, संतोष लोखंडे, स्वप्नील जेजूरकर, गणेश खैरे, गोटूसिंग राजपूत, सर्व त्या ठिकाणी आहे. हा एक आनंद सोहळा आहे. माझ्या माता भगिनींना आपण सर्व या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावा आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण ओंकार मंत्राचं जे आहे ते महत्व आपण जाणलेलं आहे. दुसरं महाराजांनी सांगितलं की दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, प्रतिष्ठापना करणे आणि कलश पूजा. हे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पवित्र आपण राखूया. पूर्ण सुख शांतीनगर स्टेशन रोड वसाहत सुख शांतीनगरचे सर्व माता भगिनी, म्हसोबा चौकच्या सर्व माता आणि भगिनी आणि पुरुष मंडळी सुद्धा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा माननीय आमदार रमेश पाटीलजी बोलणारे सरांनी 25 लाख रुपये या ठिकाणी सभा मंडपासाठी दिलेले आहेत. नरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितां प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञ स्वदाह मामौषधं मन्त्रोऽहममेवाज्य महमग्निरमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मावे ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधिना प्रसादे सर्वदुःखानां हानिरशोपजायते प्रसन्नते तशूहेषु बुद्धिपर्यवतिष्ठते अंजने गर्भसम्भूतां कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं. शिवार्पण कृष्णार्पण. ओम तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महा कुंडलिका वरदेव हरिठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. भांगसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. कुबेरेश्वर भगवान की जय. पाणी फिरवून नसेल तर पाणी फिरवून द्या आणि प्रसाद घ्यायला सुरुवात.